मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ मांडला कार्यक्रमात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. 30 ऑक्टोबरनंतर या प्रकरणाला निर्णायक वळण लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम देऊन लाखोंच्या सभा घेत राज्य सरकारला आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या साऱ्या घडामोडींचा आज आपण आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किशोरजी आपटे. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणात जी भूमिका घेतली आहे त्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला धक्का लागला आहे असे म्हणता येईल का? अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची एक गौरवशाली परंपरा आहे. आपण जर इतिहासात झाकून पाहिलं तर देशाचे पहिले लोकसभेचे सभापती मावळणकर किंवा त्यानंतरच्या अलीकडच्या काळामध्ये शिवराज पाटील असोत किंवा मनोहर जोशी असोत, अशी महाराष्ट्रातील अनेक सुपुत्रांनी लोकसभेपर्यंत जाऊन लोकशाहीच्या मंदिराची सेवा केलेली आहे. आणि महाराष्ट्राकडे लोकशाहीचं एक अशा स्थान म्हणून पाहिलं गेलं. आजपर्यंत देशाच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा अगदी अलीकडच्या काळातील असे शरद पवार असोत, यांनी 50 वर्षापासून लोकशाही प्रथा, परंपरा, संसदीय कामकाज यामध्ये भाग घेतलेला आहे. त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाबद्दल आज देशभरात जी चर्चा सुरू आहे किंवा विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या सत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं कामकाज सुरू आहे, हे सगळं काही उद्वेगजनक म्हणावं लागेल, हे दुर्दैवी म्हणावं लागेल. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या उज्ज्वल परंपरेला एक प्रकारचा हा धक्का लागणारीच गोष्ट आहे. असं जे तुम्ही म्हटलं ते त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. या संपूर्ण प्रकरणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आपल्याला वाटते का? हां, ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरापासून ह्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि गेल्या वर्षभरापासून सुनावणी झाल्याच्या नंतर मे महिन्यात जो काही निर्णय आला त्यानंतर 5 महिने झाले. आता ह्या प्रकरणाचं काहीतरी निर्णायक टप्प्यावरती हे प्रकरण पोहोचण्याची गरज असताना विधानसभेच्या अध्यक्षांकडे मात्र ह्या विषयावरती वेळकाढूपणा होतो आहे, अशा पद्धतीचा आरोप शिवसेना पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका करून केलाय. आणि आता त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची दखल घेऊन एक वेगळ्या पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षांना कानपिचक्या देणं किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना इशारा देणं किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना सूचक विधानं करणं, हे काही महाराष्ट्राच्या भल्याचं किंवा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने फार चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ह्यामुळे नवीन नवीन शक्यता निर्माण झालेल्या आहेत. सर्वात मोठी शक्यता ही जी गेल्या वर्षभरापासून व्यक्त केली जाते की अपात्रता प्रकरणात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णय गेला तर हे शिंदेचं जे सरकार आहे ते धोक्यात येऊ शकतं. शिंदेचं सरकार हे शिंदेंना राजीनामा द्यावा लागू शकतो आणि शिंदेचं सरकार हे भंग होऊ शकतं. ही एक पहिली शक्यता आहे. त्यानंतर ती दुसरी शक्यता अशी आहे की राष्ट्रवादी पक्षासोबत जो काही घरोबा काळात अजित पवार यांच्या सह आलेल्या आमदारांच्या गटाशी केलेला आहे भाजपने, तर अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येतात का किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या शिंदे गटाला बाजूला ठेवून अजित पवार यांच्या गटाला महत्त्व देऊन त्यांच्यासोबत पुन्हा नवीन राजकीय वाटचाल करणार का, अशा प्रकारची देखील एक शक्यता आहे. किंवा तिसरी एक शक्यता अशी आहे की विधानसभा भंग करून लोकसभा निवडणुकांसोबत देशातल्या निवडणुकांसोबत राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत. तर या संदर्भात आता नेमकी काय घडामोड होईल ते आपल्याला पाहायला मिळेल. देशात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, आरोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे पवार गट एकीकडे आणि दुसरीकडे भाजप, अशी रोज आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरू आहे. या संपूर्ण राजकीय संघर्षावर आपण काय भाष्य कराल? देशामध्ये
5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष तिथे पाहायला मिळतोय. आता दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रात तर आपण पाहिलं गेल्या वर्षभरापासून हे राजकीय द्वंद्व सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर जे काही राजकारण सुरू आहे या सगळ्या राजकारणात सर्वसामान्य माणसाची ससेवलपट होत राहिलेली आहे. म्हणजे 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून आता 2024च्या निवडणुका आल्या, या मधल्या काळामध्ये फक्त राजकारण राजकारण आणि राजकारणच झालेलं आहे. सर्वसामान्य माणसाचे जे जगण्याचे प्रश्न आहेत, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो किंवा रोजगाराच्या संधी असो किंवा एकंदरच सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे जे काही विषय आहेत, मग तो घरांचा प्रश्न असो, कायदा सुव्यवस्था असो, असे अनेक विषय आहेत. तर या सगळ्या विषयांकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे. राज्यातलं सरकार जे आहे सवंगपणे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून काम करते की काय असं वाटतंय. अनेक निर्णय धरसोड पद्धतीने जे घेतले जातात पुन्हा मागे घेतले जातात. आताच आपण अलीकडे जर पाहिलं तर कंत्राटी भरतीचा जो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आणि एका रात्रीत जसे काही गळ्याचे काटे उलटे फिरावेत तशा पद्धतीने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे नक्की काय धोरण आहे या सरकारचं, कंत्राटी भरती व्हावी असं जर त्यांना वाटत होतं तर त्यांनी तो निर्णय पूर्णत्वाला न्यायला पाहिजे होता किंवा त्या निर्णयामध्ये मागच्या काळातल्या सरकारकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका टाळून त्या दुरुस्त करून सरकारने पुढे जायला पाहिजे होतं. पण पुन्हा एकदा त्याचा राजकीय भांडवल करत पुन्हा एकदा त्या विषयावरती राजकीय टीका टिप्पणी करत तो निर्णय मागे घ्यायचा. तर ह्यामध्ये काही महाराष्ट्राचं हित झालं का, तर आपण पाहिलं तर नाही. कारण बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा आरोप प्रत्यारोप करून सुटणारा विषय नाही आहे. ह्याच्यासाठी 75,000 नोकऱ्या देऊ असं जे काही सांगितलं गेलं अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या सवंग घोषणा झाल्या. त्यानंतर खरोखर झाली का 75,000 युवकांची भरती झाली का महाराष्ट्रात, तर याचं उत्तर नाही असं आहे. मधल्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये जे घोळ झाले, प्रश्नपत्रिका फुटल्या, नंतर निकाल फुटले, त्यानंतरचा जो गोंधळ झाला, त्यानंतर जो भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यानंतर धाडी पडल्या, त्यानंतर परीक्षा घेणाऱ्या जे काही कंपन्या होत्या त्यांच्या संदर्भातलं खूप मोठं राजकारण झालं. पण या सगळ्यातून बेरोजगारांचे जे रोजगाराचे जे प्रश्न आहेत ते काही सुटताना दिसले नाहीत. MPSC असो किंवा UPSC आरक्षणासारख्या विषयावर देखील गोंधळ सुरू आहे. तर एकंदर हे जे काही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांचं जे काही एका पद्धतीचं मिश्रण झालेलं आहे किंवा जो गोंधळ झालेला निर्माण झालेला आहे, हा गोंधळ टाळण्यासाठी या देशातल्या सत्ताधारी पक्षाला एक जबाबदार भूमिका घेण्याची गरज आहे, एक जबाबदार धोरण ठेवण्याची गरज आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा गाजतोय. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत आणि सरसकट OBC आरक्षण किंवा OBC प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरते. एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण काय सांगाल? नाही, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी काही सुनावणी झाली त्यानंतर आता हे अधोरेखित झालं आहे. ह्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदर उच्च न्यायालयात देखील महाराष्ट्रात ACBCचा जो कायदा केला होता आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता, त्या प्रयत्नाला धक्का लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही तांत्रिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत त्याच्यानुसार 50% मर्यादा आणि मराठा समाजाला मागास प्रवर्गाचा दर्जा, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मराठा समाजाला मागास प्रवर्ग घोषित करण्यासाठीच्या ज्या काही अटी शर्ती आहेत किंवा जे काही निकष आहेत, जे मागासवर्ग आयोगाकडून त्याच्या संदर्भातला अहवाल येण्यासंदर्भातली जी काही स्थिती मागच्या काळात आपण पाहिली, तर त्या साऱ्या काही तांत्रिक बाबी आहेत. ह्या तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच मराठा समाजाला मुळात मागास प्रवर्ग म्हणणं हे कितपत शक्य आहे हा एक भाग आहे. आणि त्यात आता जी नव्याने मागणी जी केली जाते की मराठा समाजाला सरसकट OBCचा दर्जा देऊन OBCच्या आरक्षणामध्ये त्यांना वाटा देण्यासंदर्भातला, तर तो सुद्धा एक पुन्हा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे. कारण एकीकडे OBCची जनगणना आणि हा जो काही देशभरात प्रचार चालू आहे किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये OBCची जनगणना करून OBCची नेमकी संख्या किती असा शोध घेतला जात आहे आणि ती संख्या आपण जे आजपर्यंत समजत होतो 27% वगैरे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
आणि अशा पद्धतीने जर ओबीसीचीच मुळात आरक्षणाची जी मूळ मागणी आहे ती मागणी आतापर्यंत पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये नेमकं ओबीसी समाजाची लोकसंख्या किती आणि त्याप्रमाणे त्यांना मिळालेलं आरक्षण किती, मंडल कमिशनच्या अंमलबजावणीनंतर जशा पद्धतीने मंडलच्या शिफारसीनुसार ओबीसी समाजाला जे आरक्षण आपल्याकडे दिलं गेलं आहे 27% महाराष्ट्रामध्ये, तर त्या आरक्षणाच्या प्रमाणात आता पुन्हा त्यामध्ये मराठा समाजातील जे काही नवीन जाती किंवा ह्यांचा समावेश करायचा जर झाला तर त्याचं प्रमाण कशा पद्धतीने हा सगळा तांत्रिक गोंधळाचा मुद्दा आहे. आणि पुन्हा त्याच्यावरती पुन्हा अभ्यास समिती, पुन्हा त्या पद्धतीच्या काही जनगणना किंवा अशा पद्धतीच्या तांत्रिक बाबींना पुन्हा एकदा सामोरं जाण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे हा इतका सहजासहजी झटमागणी पट ब्याहा म्हणतात तशा पद्धतीने सुटणारा विषय नाही आहे. गेली 40 वर्ष मराठा सराफ कमिशन असो किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेल्या राणे समितीचा अहवाल असो किंवा तावडे समितीचा आलेला अहवाल असो किंवा देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे ACBCच्या प्रवर्गामध्ये मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला असो, असे अनेक प्रयत्न झाले ह्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे. आणि ह्या सगळ्याचा गेली अनेक वर्ष विचार सुरू आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुखांच्या काळापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन किंवा मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्याची चर्चा सुरू आहे. आता जरांगे पाटील यांनी ती नव्याने सुरू केलेली आहे, परंतु ही चर्चा पंजाबराव देशमुखांच्या काळापासूनची सुरू आहे की मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देता येईल का. आणि अशा पद्धतीने मराठा समाजातील काहीच घटकांना ह्या गोष्टीचा विरोध आहे की ओबीसीचा दर्जा सरसकट मराठ्यांना द्यावा की न देऊ. तर त्यामुळे आता ह्याच्यात सर्वात अगोदर मराठा समाजाचं एकंदर जे काही आरक्षणासंदर्भातलं मत आहे ते मत अगोदर निर्णय निश्चित झालं पाहिजे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीचा दर्जा द्यावा की देऊ नये. कारण जसं जरांगे पाटील यांनी मागणी केली, ही काही संपूर्ण मराठा समाजाची मागणी असं म्हणता येणार नाही. कारण त्यातल्याच आता नारायण राणे जे केंद्रीय मंत्री आहेत यांनी आता अलीकडे एक वेगळी भूमिका व्यक्त केली की सरसकट मराठ्यांना कशा पद्धतीने देता येईल ओबीसीचा दर्जा वगैरे. त्यामुळे हा सगळा गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी सामाजिक एकोपा, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्रातलं जे 18 पगड जातीचं जे काही शिवरायांच्या काळापासून आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदणारं सामाजिक ऐक्य पाहतो, ह्या ऐक्याला कुठेतरी धक्का लागण्याची शक्यता आहे आणि ते टाळलं गेलं पाहिजे. केवळ आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील जातीजातीमधील ज्या भिंती नव्याने उभ्या करण्याचा जो काही नवा पायंडा सुरू होईल तो घातक ठरणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हा विषय खूप गांभीर्याने आणि संवेदनशील पद्धतीने हाताळला गेला पाहिजे.